त्याच्या विरुद्ध 2014 ते 2019 मध्ये आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांनी 5 वर्षात आणि गेल्या 3.5 वर्षात जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळे मराठा समाजाला, कुणबी समाजाला निश्चितपणे फायदा झाला. मग तो सारथीच्या माध्यमातून हो, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून हो, परदेशी मराठा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती असो, फी माफी असो, फी रिटर्न असो, या अनेक गोष्टींचा झालेला आहे. आणि त्यामुळे कुठचाही एकाच वेळी असा निर्णय सरकार काय कोणीच घेऊ शकत नाही की ती जादूची कांडी असते. आता एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्या ज्या रिफ्लेक्ट ऍक्शन्स असतील त्या हळूहळू समोर येतील आणि त्या पण आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या सर्व रिफ्लेक्स ऍक्शन्स वर सुद्धा विचार होईल आणि जे काही नाराज आहेत, त्यांच्या काही गैरसमज आहे, त्या सर्वांचं निराकरण होऊन हा संपूर्ण समाज, महाराष्ट्रातला समाज एकजुटीने आणि एकपणाने या महाराष्ट्रात काम करेल असा मला विश्वास नाही. पण असं आहे अवधूत सर की जर तुम्ही एकीकडे सांगताय की आम्ही हा जी आर काढतोय, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमके किंवा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार जी उपसमिती तयार झालेली आहे ती उपसमिती जी आर काढते, आणि मग दुसरीकडे त्याच सरकारमधले एक मंत्री त्याच जी आरला कोर्टामध्ये आव्हान देण्याची भाषा करतात, रादर ते जातीलही त्याच्यावर आता कोर्टात. खरं काय मानायचं? म्हणजे सरकारमधले एक मंत्री आरक्षण द्यायचं म्हणतायत, जी आर काढायचं म्हणतायत, दुसरे मंत्री तो जी आर नाही म्हणतायत, चुकीचं म्हणतायत. आता काय खरं काय मानायचं यातलं? बघा, कॅबिनेट मध्ये जे निर्णय होतात ना ते सरकारचे निर्णय होतात. बाकी मंत्री एखादा जर वैयक्तिक गोष्ट बोलत असेल तर ती त्यालाच लखलाप. पहिली गोष्ट म्हणजे मराठा समाजासाठी जशी आपण 12 जणांची मंत्रिमंडळाची उपसमिती केली त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीय भावंड जी आमची आहेत, ओबीसी समाज आहे, त्यांच्यासाठी सुद्धा 8 मंत्र्यांची कॅबिनेट मिनिस्टर उपसमिती बनवलेली आहे. परवा ज्यावेळी अतुल सावे जे स्वतः ओबीसी आहेत आणि जे स्वतः संभाजीनगरमधनं निवडून आलेले 3 वेळा, त्यांनी बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वाखाली जे साखळी उपोषण चाललं होतं त्यात भेट घेतली. 14 ज्या मागण्या होत्या त्यातील 12 मागण्या ऑन द स्पॉट मंजूर केल्या. याचा अर्थ ओबीसी बांधवांच्या जे काही प्रश्न आहेत ते पण सरकार तातडीने आणि ऐरणीवर घेऊन सोडवत आहे. 100% कुठचीही गोष्ट प्रत्येकाला हवी तशी मिळणार नाही. थोडं घ्यावं लागतं, थोडं द्यावं लागतं. आपण कुटुंबामध्ये राहत असताना आपल्याला एकमेकांना अकोमोडेट करून चालावं लागतं.